नमस्ते. ओम नमः शिवाय. आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे बिगिनर्स योग. बिगिनर्स योग सिरीजचा हा पहिला भाग. एक 30 मिनिटच्या रुटीनमध्ये आपण कोणत्या प्रकारचा योग करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ज्या कुणाला योग करण्याची इच्छा आहे पण कळत नाही सुरुवात कुठून करावी आणि ज्यांना आपली रोजची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आहे अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ पाहून तुम्ही आपली रोजची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवू शकतात. योग सुरू करण्याआधी एक महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्या शरीरात कोणत्या प्रकारची व्याधी झाली असेल, इंजुरी असेल, सर्जरी झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग करावा. चला तर मग करूया सुरुवात. आपल्याला आरामदायक असे आसनात आपल्याला बसायचं आहे. मग अशा प्रकारे तुम्ही सुखासनात किंवा उजवा किंवा डावा पाय अशा प्रकारे वरती घेऊन सिद्धासनात किंवा डावा पाय आत घ्यायचा आहे आणि त्यासमोर उजव्या पायाला अशा प्रकारे ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे अर्धसिद्धासनातही तुम्ही बसू शकता. जेही आसन तुम्हाला आरामदायक असेल त्या आसनात तुम्हाला बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ असेल, दोन्ही हात आपल्या मांडींवर, हळूवार डोळे बंद, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. स्वतःच्या श्वासावर लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात छातीशी नमस्कार मुद्रेत. 3 वेळेस आपल्याला ओमचं उच्चारण करायचं आहे. अ उ म. अ 3 सेकंदासाठी, उ 4 सेकंदासाठी आणि म 6 सेकंदासाठी किंवा त्यापेक्षा जास्त. श्वास घेऊयात. पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे. हळूवार आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि हळूवार आपले डोळे उघडायचे आहेत. नमस्ते. सुरुवात करूया सूक्ष्म व्यायामापासून. कोणतेही आसन करण्याआधी आपल्याला सूक्ष्म व्यायाम करणे गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे जे बिगिनर्स आहेत त्यासाठी सूक्ष्म व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहेत. सूक्ष्म व्यायामचा डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो पाहूनही तुम्ही तुमचे सूक्ष्म व्यायाम करू शकता. चला तर मग करूया सुरुवात करूया मानेपासून. श्वास घेत आपल्या हनुवटीला वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडत हनुवटीला छातीशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जी आसने पुढे केली आहेत ती कोणी करू नये हे कॅप्शनमध्ये दिले आहे, ते जरूर वाचा. ज्या कुणाला मानेसंबंधी सर्वायकल, लो बीपी यासारखे त्रास असतील तर त्यांनी मानेला खाली आणू नये. त्यांनी सेंटरमधून श्वास घेत वरती आणि पुन्हा श्वास सोडत पुन्हा सेंटरमध्ये यायचे आहे. कंटिन्यू करूयात. श्वास घेत वरती, श्वास घेत खाली 2, 3, 4, 5,
पुन्हा सेंटरमध्ये. श्वास सेंटरमध्ये घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्या उजव्या खांद्यावरून मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत सेंटरमध्ये, पुन्हा श्वास सोडत डाव्या खांद्यावरून मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 2 3 आपल्या आय लेवलला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4 5 6 पुन्हा सेंटरमध्ये येऊयात. रिलॅक्स. श्वास सेंटरमध्ये घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवा कान खांद्याशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण खांद्याला अशा प्रकारे लिफ्ट करायचे नाही. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूवार कानाला खांद्यांशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रकारे इथे आपल्याला थांबायचे आहे आणि आपल्या विरुद्ध दिशेला एक उत्तम पद्धतीचा ताण निर्माण होतो. त्या ताण जो निर्माण झालेला आहे त्याला आपल्याला पाहायचे आहे. 5 4 3 2 1 पुन्हा श्वास घेऊयात. श्वास सोडत डावा कान खांद्याशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथेच थांबायचे आहे. 5 4 3 2 1 श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत पुन्हा सेंटरमध्ये. आता मानेला आपण पूर्ण वर्तुळाकारात फिरवणार आहोत. ज्यांना मानेसंबंधी त्रास असतील, सर्वायकल, व्हर्टिगो, लो बीपी यासारखे त्रास असतील तर त्यांनी मानेला पूर्ण वर्तुळाकारात न फिरवता अर्धवर्तुळाकारात मानेला फिरवायची आहे. श्वास सोडत मानेला डावीकडे घ्यायचे आहे. श्वास घेत वरती, श्वास सोडत पुन्हा उजवीकडे, श्वास घेत पुन्हा वरती, श्वास सोडत पुन्हा डावीकडे. अशा प्रकारात फिरवायचे आहे. ज्यांना त्रास नसतील त्यांनी पूर्ण वर्तुळाकारात मानेला फिरवायचे आहे. सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मानेला खाली घ्यायचे आहे. हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत वरती 1 2 3 4 आणि 5. खूप छान. आता विरुद्ध दिशेने फिरूयात. 5 श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. 2 3 आणि 4. पाच आणि पुन्हा सेंटरमध्ये. पुढचा व्यायाम प्रकार पाहूयात. दोन्ही हात सरळ रेषेत. श्वास घेत हाताची बोटे या प्रकारे मिटायची आहेत. श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा. कंटिन्यू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप छान. अंगठ्याला आत घेऊन अशा प्रकारची मुठ्ठी बनवून आपल्याला वर्तुळाकारात मनगटाला फिरवायचे आहे. 1 2 3 4. विरुद्ध दिशेने 4 3 2 1. खूप छान. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. श्वास घेत खांद्यांना स्पर्श करायचा. पुन्हा श्वास सोडत आकाशाच्या दिशेने ओपन करायचे आहेत. श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा. 10 कंटिन्यू. 9
8 7 6 5 4 3 2 1. खूप छान. आता दोन्ही हात खांद्यांवर आणि आपल्या कोपऱ्यांना अशा प्रकारे जोडायचे आहे. दोन्ही हात खांद्यांना टेकवायचे आहेत. कोपरे एकमेकांना जोडायचे आहेत. श्वास घेत पूर्ण वर्तुळ तयार करायचा आहे. श्वास सोडत खाली 1 2 3. खूप छान. 4 5. आता विरुद्ध दिशेने 5. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली 4 3 2 1. खूप छान. रिलॅक्स. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. आता पाठीच्या कण्यासाठी पाहूयात. श्वास, दोन्ही हात एकमेकांसमोर श्वास घ्यायचा. श्वास सोडत आपला उजवा हात डाव्या मांडीवर, डावा हात मागे आणि डाव्या खांद्यावरून जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडत मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक उत्तम प्रकारचा ताण आपल्या मणक्यांमध्ये निर्माण होतो, तो आपल्याला बघायचा आहे. साइड वेजनेही पाहूयात. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डावीकडे. 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता दंडासनात बसायचे. दोन्ही हात मांड्यांजवळ. हळूहळू दोघी पायांना आपल्याला टॅप करायचे आहे. तुम्ही हे हात आपल्या गुडघ्यांवरही ठेवू शकतात आणि अशा प्रकारे पाठीचा कणा ताठ दंडासनात बसून तुम्ही तुमच्या पायांना अशा प्रकारे टॅप करायचे आहे. कंटिन्यू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप छान. दोन्ही हात मांड्यांजवळ दंडासनात, पाठीचा कणा ताठ, दोन्ही पाय एकमेकांशी जोडलेले. आता पायाची बोटे आत आणि बाहेर आपल्याला करायची आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत बाहेर, श्वास घ्यायचा, श्वास सोडत बाहेर. 2 3 4. एक उत्तम प्रकारचा ताण आपल्या गुडघ्यांमध्ये निर्माण होतो, तो आपल्याला पाहायचा आहे. 5 6 7 8 9 10. खूप छान. आता दोन्ही पाय आपल्याला वर्तुळाकारात फिरवायचे आहे. 1 2 3 4 5. खूप छान. आता विरुद्ध दिशेने 5 4 3 2 1. खूप छान. श्वास घ्यायचा आणि सोडायचा. आता आपण पश्चिमोत्तानासन हे आसन पाहणार आहोत. दोन्ही हात मांड्यांजवळ, पाठीचा कणा ताठ असेल. दोन्ही पायाची बोटे आत आपल्याला घ्यायची आहेत. गुडघे सरळ, खांद्यांना आपल्याला रिलॅक्स ठेवायचे आहे. श्वास घेत दोन्ही हात कानाजवळ, श्वास सोडत हळूहळू आपल्याला पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपले हात
आपल्या पायाच्या बोटांपर्यंत आपल्याला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा सरळ असेल. श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. पाठीला अशा प्रकारे रोल करायचे नाही आहे. आपल्याला जिथे आपला हात पोहोचेल तिथपर्यंत आपल्याला हात न्यायचा आहे. तुमचा हात इथेही पोहोचू शकतो, बट पाठीचा कणा आपल्याला सरळ हवा. श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा. तुम्ही असेही करू शकतात. तुमचे हात पोहोचत असतील तर तुम्ही हात आपल्या पायाच्या बोटांनाही टच करू शकतात. कंटिन्यू करूयात. श्वास घ्यायचा, सोडायचा. समोर बघायची. 1 2 3. एक उत्तम प्रकारचा ताण आपल्या पाठीत निर्माण होतो. यामुळे पाठीचा कणाचे आरोग्य खूप उत्तम राहते. 3. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. 4 5 6 7 8 9 10. पायाच्या बोटांना पकडूयात आणि समोर बघण्याचा प्रयत्न. 5 4 3 2 आणि 1. खूप छान. श्वास सोडायचा आहे. पुन्हा दंडासनात बसायचे आहे. श्वास घ्यायचा, पुन्हा सोडायचा. खूप छान. आता दोन्ही पाय एकमेकांमध्ये आपल्याला दुमडायचे आहेत अशा पद्धतीने आणि वज्रासनात बसायचं आहे. वज्रासनातून आपल्याला टेबल पोजमध्ये यायचे आहे. दोन्ही हाताची बोटे अशा प्रकारे आपल्याला मॅटवर ठेवायची आहेत. दोन्ही हातांमधलं अंतर आणि दोन्ही गुडघ्यांमधलं अंतर सेम हवे. आपले शोल्डर आणि आपले व्रिस्ट एका सरळ रेषेत आपल्याला हवे. आता टेबल पोजमधून आपल्याला दोन्ही पाय अशा प्रकारे मॅटवर टच करून हळुवारपणे आपल्याला गुडघ्यांना उचलायचे आहे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत हळुवारपणे आपल्याला अधोमुख श्वानासनात जायचे आहे. श्वास सोडायचा आहे. पाठीला जास्तीत जास्त मागे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथेच थांबायचे आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. खूप छान. श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत दोन्ही गुडघे मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्यायचा, सोडायचा. श्वास घ्यायचा, सोडायचा. श्वास घ्यायचा, सोडायचा. 10. कंटिन्यू करूयात. फ्लोटिंग टेबल. 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. खूप छान. दोन्ही गुडघे मॅटवर टेकवायचे आहेत. हळुवारपणे रिलॅक्स करायचे आहे. श्वास घ्यायचा, सोडायचा. पुन्हा येऊयात टेबल पोजमध्ये. दोन्ही हाताची बोटे अशा प्रकारे मॅटवर आपल्याला ठेवायचे आहे. ज्यांना गुडघ्यांचा त्रास असेल त्यांनी पिलोचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने मॅट फोल्ड करून आपले गुडघे त्यावर ठेवू शकतात.
कंटिन्यू करूयात. टेबल पोजमधून आपल्याला कॅट अँड काऊ मार्जरी बिट्टील आसनाचा सराव करायचा आहे. दोन्ही हाताची बोटे, दोन्ही पाय एका सरळ रेषेत. श्वास घ्यायचा. श्वास घेत पाठीला ताण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत वरती, श्वास सोडत पाठीला एक वर्तुळ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्यायचा. श्वास सोडायचा. 2. याने पाठीचे आरोग्य खूप उत्तम राहते. 3. हे करत असताना काही वेळेस आपले जे काही मांड्यांचा भाग आहे हा मागे किंवा अशा प्रकारे पुढे होत असतो. तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपलं जे आसन आहे ते डिस्टर्ब होणार नाही आणि आपली प्रॅक्टिसिंग कंटिन्यू राहील. कंटिन्यू करूयात. 4. 5. 6. 7. 8. 9. आणि 10. खूप छान. आता हळुवारपणे आपल्याला पोटावर झोपायचे आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला भुजंगासन करायचे आहे. दोन्ही हात खांद्याजवळ, हाताची बोटे अशा प्रकारे स्प्रेड ठेवायची आहेत. आपल्याला हाताची बोटे अशा प्रकारे खांद्यांजवळ. आपले जे कोपरे आहेत या आसनात आपले कोपरे आपल्याला आत घेण्याचाच प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय थोडे अंतर हनुवटी मॅटवर ठेवायचे आहे. 10 वेळेस रिपीट करूया. या आसनामुळे आपल्या शरीरात एक उत्तम प्रकारे ताण निर्माण होतो. श्वास घ्यायचा, सोडायचा. जी आपली नेवल आहे नेवलपर्यंत उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्यायचा, सोडायचा. 2. 3. यामुळे पाठीमध्ये एक उत्तम प्रकारचा ताण निर्माण होतो. 4. तुम्हाला बॅक पेन संबंधी जेही समस्या असतील त्यात खूप उपयोगी आहे. 5. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 6. यामुळे आपल्या पूर्ण शरीरात उत्तम प्रकारचा ताण निर्माण होतो. 6. 7. हॉर्मोनल इम्बॅलन्स असतील तर त्यातही खूप उपयोगी आहे. 8. 9 आणि 10. खूप छान. रिलॅक्स करायचे आहे. आता पुढचा व्यायाम प्रकार पाहूयात. अर्धशल्भासन. त्यासाठी दोन्ही हात आपल्याला आपल्या मांड्यांच्या खाली अशा प्रकारे ठेवायचे आहेत. हनुवटी मॅटवर असेल. पाय रिलॅक्स ठेवायचे आहेत. आता श्वास घेत हळूहळू आपल्या उजव्या पायाला वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुडघा सरळ असेल. पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने. श्वास घ्यायचा, सोडायचा. जितका जास्तीत जास्त आपण पायाला वरती करू शकतो तितका अतिशय उत्तम ताण आपल्या पाठीला निर्माण होतो. पाठीसंबंधी जेही रोग असतील त्यात अतिशय उपयोगी आहे. कंटिन्यू करूयात. 3
श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 4 5 6 7 8 9 10. खूप छान. रिलॅक्स करायचे आहे. आपल्या शरीराला झेपतील, मानवतील या प्रकारे तुम्ही व्यायाम प्रकार करायचे आहेत. याची तुम्ही रिपिटेशन्स वाढवू शकतात. आता उजवा हात समोर घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या कुशीवर वळून आपल्याला पाठीवर झोपायचे आहे. आता पाठीवरची आसनं पाहूयात. दोन्ही पाय सरळ. आता थोडे आपल्याला पोटासाठी व्यायाम प्रकार पाहायचे आहेत. पोटासंबंधी बिगिनर्स जे आहेत ते व्यायाम प्रकार आपल्याला पाहायचे आहेत, ज्यामुळे आपली पोटाची चरबी कमी होईल आणि आपल्याला आनंदही मिळेल. दोन्ही हात आपल्या मांड्यांखाली अशा प्रकारे घ्यायचे आहेत. पाय सरळ असतील. दोघी पायाचे पंजे आत. श्वास घेत उजवा पाय वरती, गुडघा सरळ. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. श्वास घेत डावा पाय वरती. 2 श्वास सोडत खाली. कंटिन्यू. 3 4 खूप छान. कंटिन्यू. 5 6 7 8 9 10. खूप छान. एक उत्तम प्रकारचा ताण आपल्या पोटाजवळ निर्माण होतो, तो आपल्याला पाहायचा आहे. आता दोन्ही पाय ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय जोडावे आणि त्या प्रकारातही करूयात. दोन्ही पाय वरती. श्वास घेऊयात. श्वास सोडत खाली. 1 उत्तम असा ताण पोटाजवळ निर्माण होतो, त्यामुळे आपली पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 2 श्वास घ्यायचा. श्वास सोडत खाली. 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. हळूवार रिलॅक्स करायचा आहे. श्वास घ्यायचा. हळूवार सोडायचा आहे. सेतुबंध आसनात आपल्याला दोन्ही पायाच्या टाचा आपल्या नितंबांजवळ न्यायच्या आहेत. पायांमध्ये थोडे डिस्टन्स असेल. दोन्ही हात आपल्या मॅटवर. दोन्ही हात आपल्या मॅटवर अशा पद्धतीने. ज्यांना मानेसंबंधी त्रास असेल तर त्यांनी हळूवार करावे किंवा टाळले तरी चालेल. श्वास घेत कमरेला हळूहळू वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत श्वास सोडत खाली. यात एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण कंबर वरती उचलतो त्यावेळेस आपल्याला मानेला उजवीकडे डावीकडे अशी न वळवता आपल्याला आपल्या पायांकडेच बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कंटिन्यू करूयात. जास्तीत जास्त वरती घेऊयात. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. 2 तुम्ही सुरुवातीला अशा प्रकारे हातांचा सपोर्टही देऊ शकतात. 3 अशा सपोर्ट देऊनही तुम्ही
कमरेला वरती उचलू शकतात. 4 5 6. खूप छान. यामुळे आपली शुगर कंट्रोलमध्ये राहते. पाठीच्या कण्यात काही प्रॉब्लेम असेल 5. बॅक पेन संबंधी काही प्रॉब्लेम असेल, बॅक पेन असेल 7. अस्थमा, ब्रोंकायटिस, श्वासासंबंधी काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी अतिशय उपयोगी आहे 8. बीपी ही यामुळे कंट्रोल होते 9. आणि 10. खूप छान. श्वास सोडत दोन्ही पायांना रिलॅक्स करूयात. आता पुढचा व्यायाम प्रकार पाहूयात. दोन्ही हात मागच्या दिशेने, अर्ध पवन मुक्तासना. यामुळे आपल्या जी काही डायजेशन सिस्टीम असते त्याला अतिशय मदत होते. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्या उजव्या पायाला अशा पद्धतीने आपल्याला वळवायचे आहे आणि एक उत्तम असा ताण आपल्या पायांमध्ये निर्माण होतो, त्याला आपल्याला पाहायचं आहे. जास्तीत जास्त पोटावर दाब देण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडत 2. श्वास घ्यायचा, श्वास सोडत 3. खूप छान. अर्ध पवन मुक्तासन कंटिन्यू करूयात. यामुळे आपली डायजेशन सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते 4. 5. 6. 7. 8. 9. 10. खूप छान. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. आता सर्वात शेवटचा व्यायाम प्रकार पाहूयात. यामुळे आपल्या मणक्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा ताण निर्माण होतो आणि पाठीसंबंधी, मणक्यांसंबंधी जेही त्रास असतील त्यांना बरे होण्यास खूप मदत होते. अशा पद्धतीने आपल्याला पायांना पुन्हा फोल्ड करायचे आहे. दोन्ही हात खांद्यांच्या सरळ रेषेत आणि पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. जितकं मॅटमध्ये असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय, गुडघे उजव्या बाजूस टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांदा मॅटवर असेल आणि त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला पाहायचे आहे. खूप छान. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्या विरुद्ध दिशेला पाहायचं आहे. अतिशय छान ताण आपल्या मणक्यांमध्ये निर्माण होतो. 2. 3. 4. 5. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूवार रिलॅक्स करायचे आहे आपल्याला. शवासनात रिलॅक्स करूयात. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, पायांमध्ये थोडे अंतर. आपल्या चेहऱ्यालाही उजव्या बाजूस किंवा डाव्या बाजूस अशा पद्धतीने आपल्याला वळवायचे आहे. हळूवार डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे.
पायाच्या बोटांपासून केसांपर्यंत पूर्ण शरीर सैल सोडायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. ज्यावेळेस आपण दीर्घ श्वास घेतो, पोट आपले ऑटोमॅटिक बाहेर येते आणि जेव्हा श्वास सोडतो त्याला मध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. श्वासावर कोणत्याही प्रकारचे बंधन नको. येणारा श्वास जाणारा श्वासाला आपल्याला पाहायचे आहे. आपल्या विचारांवर, आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण न देता फक्त श्वासावर आपल्याला लक्ष द्यायचे आहे. शरीरातले जे सांधे आहेत ते अतिशय रिलॅक्स झाले आहेत. त्यांच्यातला ताण कमी होऊन शरीर अतिशय हलके झाले आहे. उजवा हात वरती घ्यायचा आहे कानाजवळ. हळुवारपणे आपल्या उजव्या बाजूस आपल्याला वळायचे आहे. डाव्या हाताचा आधार घेऊन आपल्याला हळुवार उठायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचं आहे. दोन्ही हात एकमेकांना घासायचे. हळुवार आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत. हळुवार डोळे उघडायचे आहेत. नमस्ते. जी आसने आज आपण पाहिलीत ती तुमच्या साधनेत तुम्ही नक्की करा. तुमच्या शरीराला झेपवेल, मानवेल या प्रकारे तुम्ही ती वाढवू शकतात. बिगिनर्स योग सिरीजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर तुमचे कमेंट्स नक्की कळवा. आशा करते तुम्ही तुमच्या साधनेत ही प्रॅक्टिस कंटिन्यू कराल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते. ओम नमः शिवाय.